जय शिवराय भावांनो, CJP म्हणजे कॉकरोच जनता पार्टीनं 36 दिवस दिल्ली इथं जंतर मंतरवर आंदोलन करून शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेलाच आहे आणि ते त्या निर्णयावर ठाम होते। तिथं सरकारनं लाठीचार्ज केला, त्यांचं खाणं पिणं बंद केलं, इंटरनेट बंद केलं, सगळ्या बाजू बंद करण्याचा प्रयत्न केला। पण CJPचे जे काही विद्यार्थी होते ते त्या राजीनाम्यावर ठाम होते आणि शेवटी 36 दिवसाच्या नंतर त्यांनी राजीनामा हा घेतलेला आहे। त्यामध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण किंवा विद्यार्थ्यांनी दिलेला लढा, इतरही राज्यामध्ये याबाबत आंदोलनं झाली आणि शेवटी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्याची वेळ आली। आता तसं पाहिलं तर याही अगोदर तुम्ही बघितलं असेल, याच शिक्षण मंत्र्याच्या विरोधात महाराष्ट्रात सुद्धा आंदोलनं झाली होती। NCERTमध्ये जो काही मराठ्यांचा इतिहास आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्याचा प्रयत्न याच शिक्षण मंत्र्याच्या काळात झालेला आहे। त्यामुळं या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा देऊन ही एक चपराक आहे असं म्हणायला हरकत नाही। याबद्दलचं ट्विट राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केलेलं आहे। नेमकं ते काय म्हणाले? विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात बंड पुकारले, प्रसंगी पोलिसांचा लाठीचार्ज सहन केला। जवळपास महिनाभर चाललेल्या आंदोलनामुळे काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। हे विद्यार्थ्यांच्या लढ्याचे यश आहे। मात्र जेव्हापासून राजीनामा झाला तेव्हापासून अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, सत्ताधारी, आमदार, खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर लिहित आहेत, जणू काही प्रधान हे निष्पाप आहेत, चांगलं काम करत असतानाही त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्यासोबत अन्याय झाला असा आविर्भाव निर्माण केला जात आहे। मात्र जो काही मराठ्यांचा इतिहास आहे आणि आता हे जे काही आंदोलन आहे हे आंदोलनसुद्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील एका मराठी तरुणानं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे। आणि याच शिक्षण मंत्र्याच्या काळामध्ये जो काही मराठ्यांचा NCERTमधला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये जो मराठ्यांचा नकाशा होता त्या इतिहासामध्ये, तो मराठ्यांचा इतिहास बदलण्याचा सुद्धा प्रयत्न याच काळात झालेला आहे। मात्र हे जे काही लोक आहेत हे त्यांनी चांगले कामं केले आणि त्यांच्यावरच राजीनामा देण्याची वेळ आली असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असं सुद्धा जयंत पाटील म्हणतात। मी या विद्यार्थ्यांना आणि राज्यातील शिवभक्तांना सांगू इच्छितो की धर्मेंद्र प्रधान यांच्याच नेतृत्वाखाली NCERTने महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासाची छेडछाड केली होती। इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून इसवी सन 1759मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आला होता। या राजीनाम्यामुळे मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहास पुसू पाहणाऱ्यांना धडा शिकवला गेला आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। म्हणजे बघा, हे सुद्धा खरं आहे की नुसता नीटचा घोटाळा होता तोच नाही, तर मराठ्यांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो सुद्धा पुसण्याचा प्रयत्न, तो बदलण्याचा प्रयत्न याच शिक्षण मंत्र्याच्या काळामध्ये झालेला आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक चांगला धडा शिकवला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि यामुळे होणार काय, जे काही असे बदल केले जातात यासाठी ही चांगली चपराक ठरणार आहे आणि असे इतिहास बदलण्याचं काम यापुढे होणार नाही असं मला वाटत आहे। मात्र जयंत पाटील यांनी जे ट्विट केलं हे फार महत्त्वाचे ट्विट आहे। आता यावर आपल्याला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।